आजच्या ब्लॉगची सुरुवात पप्पाकडे कॅमेरा देऊन केली होती. तर जय श्रीराम भावानं, तुम्ही म्हणत असाल एवढा नटून खटून अभिषेक भाऊ चाललाय कुठं, तर मी पैठणला चाललो होतो. आता या पाटाला पाणी कमी आणि पुलावरच जास्त पाणी साचलंय, नुसतं चिकुल चिकुल झालाय. आता मौसम झालाय मस्त ना, एवढ्या भारी वातावरणात आपल्या शाईनवर फिरताना. आणि तुम्ही जर आपला आषाढी एकादशीचा ब्लॉग पाहिला असेल तर तुम्हाला तर माहितच आहे का याच गोदावरी नदीत आपल्या ऋषिकेश भाऊचे 4 रुपये पडले होते. जरी सध्या नदीला पाणी नसलं पण नदीचा व्ह्यू कसा दिसतोय एकच नंबर. आता आपण पैठणला आलो आणि वडापाव नाही खाल्ला असं तर कधीच होऊ शकत नाही. आता केस लय वाढले होते, म्हणलं चला आता आपल्या सुरेश भाऊच्या दुकानात जाऊ. ते म्हणे अरे अभिषेक कट आणायचं काय, म्हणलं नाही तुम्ही जर कट आणला तर सर मला आणते ना, त्याच्यापेक्षा आपली साधीच कटिंग करा भाऊ. कटिंग केल्यावर असा चहा पिऊ वाटला होता, मग एक कप चहा घेतला. आता तुम्ही म्हणत असाल काय अभिषेक भाऊ ना 2 कोयते कशामुळे घेतले, त्याचं कारण म्हणजे त्या दिवशी गिन्नी गवत तोडताना आपला कोयताच हरला होता. आता म्हणलं एक कोयता हरल्यावर दुसरा राहीन, त्यामुळे मग 2 घेतले. तुम्हाला जर आजचा मिनी ब्लॉग आवडला असेल तर तेवढं फॉलो करा आणि लवकरच दुसरं